पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी मधील गणित विषयातील शाब्दिक उदाहरणे यामध्ये बेरीज व वजाबाकी मिश्र उदाहरणे या घटकाचा अभ्यास करणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। मुलांनो, चला तर मग आज आपण पाहूयात शाब्दिक उदाहरणे, बेरीज व वजाबाकी मिश्र उदाहरणे। आता हे उदाहरण माझ्यासोबत वाचा। एका जंगलात एकूण 42,306 झाडे आहेत। त्यापैकी 23,479 झाडे सागवानाची, 16,675 झाडे सुबाबळीची व बाकीची इतर झाडे आहेत। तर त्या जंगलात इतर झाडे किती आहेत? मुलांनो, काय विचारले आहे? विचार करून सांगा। जंगलातील इतर झाडांची संख्या काय दिले आहे? एकूण झाडे 42,306, सागवानाची झाडे 23,479, सुबाबळीची झाडे 16,675। प्रथम कोणती क्रिया कराल? प्रथम सागवान व सुबाबूळ यांच्या झाडांच्या संख्यांची बेरीज करू। 23,479 सागवानाची झाडे अधिक 16,675 सुबाबळीची झाडे। 9 आणि 5 14, हातचा 1, 1 7 आणि 7 15, हातचा 1, 1 4 आणि 6 11, हातचा 1, 1 3 आणि 6 मिळून झाले 10, हातचा 1, 1 2 आणि 1 मिळून झाले 4। 40,154 सागवानाची व सुबाबळीची एकूण झाडे। त्यानंतर कोणती क्रिया कराल? त्यानंतर झाडांच्या एकूण संख्येतून ही बेरीज वजा करू। बरोबर आहे की नाही? 42,306 जंगलातील एकूण झाडे वजा 40,154 सागवान व सुबाबळीच्या झाडांची बेरीज। 6तून 4 गेले, उरले 2। शून्यातून 5 जात नाहीत म्हणून 1 शतक उसना घेतला। 0 दशकाचे झाले 10 दशक। 10 मधून 5 गेले, उरले 5। 2 मधून 1 गेले, उरले 1। 2 मधून 0 गेले, उरले 2 आणि 4 मधून 4 गेले, उरले 0। 2,152 इतर झाडे। जंगलात 2,152 इतर झाडे आहेत। समजलं ना मुलांनो? इयत्ता 4थीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये पान नंबर 49 वर हेच उदाहरण समजून सांगितले आहे। त्याखाली तुम्हाला सोडवण्यासाठी स्वाध्याय दिला आहे। यामध्ये 5 शाब्दिक उदाहरणे आहेत। ही शाब्दिक उदाहरणे वाचा आणि व्यवस्थितपणे तुमच्या वहीमध्ये नीट सोडवा। काय मग, सोडवणार ना स्वाध्याय? पाठ पाहिलात त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद।